नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, पावसासंदर्भातली सर्वात मोठी बातमी समोर येते। आजपासून पुढील 5 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। आपण याच व्हिडिओमध्ये संपूर्ण भागाचा आढावा घेणार आहोत। तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, तुम्हाला एक विनंती, मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तर मित्रांनो, आज आहे 14 जुलै 2024। तर आज दिवसभरामध्ये कोणकोणत्या भागांमध्ये पाऊस होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आज विदर्भापासून सुरुवात करूयात। आपण स्क्रीनवरती बघू शकताय नागपूर, भंडारा, गोंदिया, उमरेड, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, पुसद, चंद्रपूर, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला आज जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा पद्धतीचा हा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे। आर्वी, अकोट या भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। नागपूर, भंडारा, गोंदिया या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तसेच रामटेक या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच चंद्रपूर, वणी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर हा वाढणार आहे। बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या संपूर्ण मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। आपण बघू शकता आपल्याला रेड अलर्ट या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळते। गेवराई, पैठण, माजलगाव, बीड या भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच हिंगोली, जिंतूर, परभणी, जालना या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच बीड, लातूर, धाराशिव या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते। कळंब, भूम, परांडा, वाशी, लातूर, धाराशिव, उदगीर, औसा, निलंगा, अहमदपूर या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, पंढरपूर, इंदापूर, बारामती, जेजुरी, करमाळा, जामखेड, नगर, जेजुरी या संपूर्ण भागामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। सांगली, सातारा, कोल्हापूर, वडूज, विटा, जत, कराड या संपूर्ण भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीमध्ये जर पाहिलं तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, मुंबई या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते। तर नाशिक, मालेगाव, मनमाड, जळगाव, मालेगाव या भागामध्ये पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळते। तर कोकणपट्टीमध्ये आपल्याला पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। बदल झाले कीच आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।